छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयाला 12 वर्षे होऊन गेली आहेत. या 12 वर्षामध्ये या रुग्णालयामधून अनेक रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. या ठिकाणी उपचार घेण्यासाठी मराठवाड्यासह त्यासोबत महाराष्ट्रातून आणि देशभरामधून अनेक रुग्ण येत असतात. अनेक रुग्णांना बरं झालेलं आहे. आतापर्यंत या ठिकाणी किती रुग्णांना बरं करण्यात आलेलं आहे, त्यासोबतच या ठिकाणी कसा तुम्हाला मोफत इलाज भेटतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे संपूर्ण मराठवाड्यातून येतात रुग्ण. त्यासोबतच परिसरातील जे काही जिल्हे आहेत, खानदेशचे काही, पश्चिम महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातले काही जिल्हे, असे आमच्याकडे पेशंट येतात. महाराष्ट्राच्या बाहेरील पेशंट येतात आणि विदेशातून सुद्धा आमच्याकडे येऊन इथे उपचार घेतात. आतापर्यंत म्हणजे 21 सप्टेंबर 2012 रोजी हे कर्करोग रुग्णालय कार्यान्वित झालेलं आहे आणि 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आज 13व्या वर्षात पदार्पण करत आहे. बाह्य रुग्ण विभागामध्ये आम्ही जवळपास 3,72,633 रुग्ण तपासलेले आहेत. त्यामध्ये जवळपास 51,153 रुग्णांना आम्ही आंतररुग्ण सेवा दिलेली आहे. डे केअरमध्ये सुद्धा आम्ही जवळपास 1 लाख पेक्षा जास्त रुग्णांना आम्ही उपचार दिलेले आहेत. ज्या मेजर आणि सुप्रा मेजर सर्जरीज ज्या आहेत, तर त्या जवळपास 9,657 रुग्णांच्या झालेल्या आहेत आणि लहान शस्त्रक्रिया जवळपास 8,412 रुग्णांवर झालेल्या आहेत. आणि यासोबतच संलग्न तपासण्या आणि इतर सुद्धा ज्या काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते सुद्धा आम्ही केलेले आहेत. खरं तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या ज्या काही आरोग्याच्या संबंधित योजना आहेत, त्या योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयामध्ये सर्व उपचार हे मोफत होतात. जी सर्जरी आमच्याकडे मोफत होते, फ्री होते, ती जर बाहेर रुग्णांनी केली तर तिला किमान 2-1 लाख रुपये लागतात. 2 लाखापेक्षा जास्त लागू शकतात. तर ती सगळी आमच्या या योजनेअंतर्गत फ्री होते. तसेच रेडिएशनचा जो काही खर्च आहे तोही आमचा या योजनेच्या अंतर्गत मोफत होतो. जर बाहेर घेतलं तर त्याला सुद्धा भरपूर पैसे लागतात, हजारो रुपये लागतात. तर ते सुद्धा रेडिएशन आम्ही फ्री करतो. म्हणजे आणि किमोथेरपी जी आहे, 3 प्रकारचे ट्रीटमेंट मोडॅलिटीज आहेत कॅन्सरवर. एक तर शस्त्रक्रिया करणे, दुसरं किमोथेरपी देणे आणि तिसरं किरणोपचार देणे. तर ह्या तिन्ही प्रकारच्या सेवा सुविधा आमच्याकडे मोफत असतात आणि याचा फायदा आतापर्यंत हजारो रुग्णांना झालेला आहे. अगदी लहान मुलांपासून म्हणजे पेडियाट्रिक कॅन्सरचे रुग्णसुद्धा उपचार घेतात, ते बरे होत आहे. आणि इतर सर्व प्रकारचे कॅन्सर जे आहेत, म्हणजे महिलातले कॅन्सर असतील, ब्रेस्ट कॅन्सर असेल, गर्भाशयाच्या पिशवीचा असेल, ओरल कॅन्सरचं असतील, मोठ्या आतड्याचं कॅन्सर असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या सर्व कॅन्सरवर इथे ट्रीटमेंट होते आणि त्याचा फायदा होतो. खरं तर कॅन्सर झाला म्हणून आता घाबरून जाऊच नये. कॅन्सर जर लवकर त्याचं निदान झालं तर लवकर त्यावर उपचार होतो आणि लवकर त्यातून तो कॅन्सर बरा होतो. तर मला असं म्हणायचं आहे की कॅन्सर हा आजार आता जी काही नवीन ट्रीटमेंट, नवीन औषधी आहे, नवीन यंत्रसामुग्री आहे, ह्या सर्वांच्या माध्यमातून जे काही सगळं उपचार होतात, हे उपचार आता इतक्या चांगल्या आधुनिक पद्धतीने दिले जातात, तर त्याला आता घाबरण्याची गरज नाही. आणि ह्या सगळ्या सेवा सुविधा ह्या आपल्या या रुग्णालयामध्ये छत्रपती संभाजीनगरचे हे जे राज्य कर्करोग संस्था आहे आपली, तर ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा देते. म्हणून रुग्णांनी घाबरू नये, नातेवाईकांनी त्यांना सपोर्ट द्यावा आणि मला असं वाटतं की एकंदरीत ह्या सगळ्या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. आता कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला आपल्याला घाबरण्याचं काही एक कारण नाहीये. छत्रपती संभाजीनगर शहरातील या रुग्णालयामध्ये तुम्हाला मोफत उपचार भेटतात आणि तुमचा कॅन्सर हा बरा होऊ शकतो. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.